भाऊ काय सांगणार, जळगावच्या PWD खात्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं बोललं जातं, नेमकं काय प्रकरण? जळगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार अनियमितता झाल्याच्या तक्रारी मी गेल्या 3 वर्षापासून करतो आहे आणि त्या तक्रारी करून चौकशी करावी अशी मागणी करतो. परंतु याबाबत मागणी करत असताना उलट माझ्याविरुद्ध जिल्हा नियोजन विकास मंडळामध्ये 10 आमदार खासदार यांनी निषेधाचा ठराव केला की या ठिकाणी एकनाथ खडसे हे ब्लॅकमेल करतात, त्या ठिकाणी असं प्रत्यक्ष चांगले काम सुरू असताना त्यांची बदनामी करतात, अशा स्वरूपाचा एक निषेधाचा ठराव केला. मी प्रत्यक्ष याच्या संदर्भातील सगळी माहिती घेतली, त्याच्यामधून विधान परिषदेमध्ये माहिती विचारली. हे सगळे कागदपत्रांच्या आधारावर असं लक्षात आलं की 5 अहवालामध्ये प्रत्यक्ष दोषी धरून ह्याच्यामध्ये 900च्या वर टेंडर जे आहे ते अनियमित देण्यात आले. संभाजीनगरचे जे 3 प्रमुख काम आहेत त्याच्यामध्ये फार मोठा गैरव्यवहार झाला, भ्रष्टाचार झाल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आणि चीफ एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं व अधीक्षक अभियंता प्रमोशन करत असताना त्याने सगळे प्रकरण लपवले. अनेक प्रकरणं अशा स्वरूपाच्या भ्रष्टाचाराचे त्याच्या असल्यामुळे या ठिकाणी मी काल संभाजीनगरच्या उच्च न्यायालयामध्ये त्याच्या विरुद्ध एक दावा दाखल केला आणि त्यामध्ये मागणी केली आहे की संपूर्ण प्रकारे भ्रष्टाचाराची चौकशी करावी. त्यासाठी शासनाचे जे अधिकृत अहवाल आहे ते अहवाल मी त्याला जोडलेले आहे. हायकोर्टाने हा दावा माझा दाखल करून घेतलेला आहे आणि याची सुनावणीसाठी पुढची 22 तारीख दिलेली आहे. हे सर्व कामं रद्द करण्यात यावे आणि दोषी व्यक्तींना शासन करण्यात यावं अशी मागणी माननीय उच्च न्यायालयाकडे मी केलेली आहे. आणि यामध्ये या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ॲडिशनल चीफ सेक्रेटरी मनीषा म्हैसकर, नंतर या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण, नंतर त्यांचे चीफ इंजिनियर अधीक्षक अभियंता, क्वालिटी कंट्रोलचे त्यांचे अधीक्षक अभियंता, या सर्वांना नोटिसा बजावण्याची विनंती मी केलेली आहे. ऑनलाईन हा प्रकार दाखल झाला असल्यामुळे या ठिकाणी निश्चितच उच्च न्यायालय मला न्याय देईल अशी मला अपेक्षा आहे. सारेचे सारे पुरावे हे सरकारच्या माध्यमातून मी उपलब्ध करून घेतलेले आहे आणि सारे पुरावे भ्रष्टाचाराचे गैरव्यवहाराचे माननीय उच्च न्यायालयात दिल्यामुळेच उच्च न्यायालयाने प्रथमदर्शनी तथ्य आहे असं समजून या संदर्भातली जी याचिका आहे ती दाखल केली आणि लगेच 22 तारखेला त्याची सुनावणी ठेवली. चला, ह्याच्या वरिष्ठ मंत्र्यांकडे मी तक्रार केल्या, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्याकडे तक्रार केली, विधान परिषदेमध्ये याच्यानंतर प्रश्न उपस्थित केले. उलट विधान परिषदेमध्ये चर्चा सुरू असताना बाहेर लॉबीमध्ये मला यांचे माननीय मंत्री भेटायला आले रवींद्र चव्हाण आणि त्यांनी सांगितलं माझ्यावर फार मोठा दबाव आहे तुमच्या जिल्ह्यातल्या मंत्र्याचा, त्यामुळे काही मी हतबल आहे, मी काही करू शकत नाही. मनीषा म्हैसकर सेक्रेटरी चीफ सेक्रेटरी ह्यांनाही मी विनंती केली, त्यांनीही त्या संदर्भामध्ये असमर्थता व्यक्त केली आणि म्हणूनच मला उच्च न्यायालयामध्ये दाद मागावी लागली. चला, बांधकाम विभागाने जळगावचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे याच्या भ्रष्टाचार गैरव्यवहाराच्या संदर्भामध्ये जो संभाजीनगरला झाला आणि जळगावला झाला याबाबत मला दिशाभूल करणारी माहिती दिली आणि मी त्याचे प्रत्यक्ष पुरावे सादर केल्यानंतरही त्याच्यावर कारवाई केली नाही. म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये मी दावा दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दावा दाखलही करून घेतलेला आहे. 22 तारखेला त्याच्यात सुनावणीसुद्धा आहे आणि यामध्ये विधान परिषदेमध्ये त्यांनी दिशाभूल करणारं उत्तर दिलं आणि माझी स्वतःची फसवणूक केली, सभागृहाची फसवणूक केली, शासनाची फसवणूक केली. म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण, त्यांचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी मनीषा म्हैसकर आणि चीफ इंजिनियर अधीक्षक अभियंता यांच्या विरुद्ध मी विशेष हक्कभंगाची नोटीस देणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.